बाळूमामांची भाकणूक. भाकणूक म्हणजेच भविष्यात घडू पाहणाऱ्या घटनांची चाहूल. तसेच बाळूमामांनी भक्तांना केलेले उपदेश म्हणजेच भाकणूक होय. बाळूमामांचे शेतकऱ्यावर अतिशय प्रेम आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना आजही पाऊस, पीक, धान्याचे दर याविषयी भाकणुकीच्या माध्यमात मार्गदर्शन करतात. बाळूमामांची भाकणूक. काढावं काढावं पोथी पुराण काढावं, वाचून दाखवावं, भर सभेत बोलावं. खोटं तू बोलशील देवा, खरं मी करीन, शब्दासादर राहीन. चालवीन चालवीन, डोण्याच्या बायाच्या क्रिया चालवीन. आघायानं धरतो बाळूमामा, मेघयानं माया आकाशाच्या फळ्या. अमृताच्या धारा मेघ उदंड आहे. 18 तऱ्हेचा मनुष्याला एक आजार होईल. कालवा कालव होईल. जगावर आजारांची संकट येतच राहतील. आजारावर औषध मिळणार नाही. डॉक्टर लोक हात टेकतील. जगावर आलेलं कोरोनाचं संकट कमी जास्त होईल. कोरोनापेक्षाही मोठी महामारी येईल. कलियुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभेल. हा सगळ्या मायेचा बाजार आहे. नीतिधर्माला अनुसरून वागा, सुखात ठेवीन. तिसरे महायुद्ध होईल. कोरिया चीन जगाला घातक ठरतील. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे महाभयंकर परिणाम जगाला भोगावे लागतील. कोरिया चीन ही राष्ट्रे जगासाठी घातक ठरतील. जगातील अनेक राष्ट्र एकमेकांशी लढतील. एकमेकांचे भाग काबीज करतील. कठीण प्रसंग निर्माण झाल्यामुळे जगात तिसरे महायुद्ध होईल. भारतावर 3 राष्ट्रे आक्रमण करतील. भारत पाकिस्तान युद्ध सुरूच राहील. भारतीय सैनिक भारत मातेचे रक्षण करतील. भारत पाकिस्तान संघर्ष सुरू राहील. दोघांत छुपे युद्ध होईल. अतिरेकी घुसखोर करतील. मोठे बॉम्बस्फोट करतील. घोटाळा होईल. मोठी शहरे उद्ध्वस्त होतील. माणूस माणसाला खाईल. कापाकापी होईल. दिवसाढवळ्या दरोडेखोराकडून लूटमार होईल. देशाच्या राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकीय मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील. राजकारणी मंडळी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण राहील. कमळ पक्षाचा झेंडा मिरवेल. राजकारणात महिला वर्ग बाजी मारेल. राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील. पैसा न खाणारा माणूस जगात सापडणार नाही. भ्रष्टाचार उदंड होईल. नेते मंडळी तुरुंगात जातील. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल. साखरेचा भाव तेजीमंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांकी राहील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. उसाच्या कांड्यानं दुधाच्या भांड्यानं राज्यात गोंधळ निर्माण होईल. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होईल. सीमा भागातले राजकारण ढवळून जाईल. निपाणी भागात मोठा गोंधळ होईल. सीमाप्रश्न राजकीय लोकांच्या फक्त चर्चेत राहतील. 1.5 महिन्याचं धान्य उदंड पिकेल. खरीप पीक चांगले होईल. गोरगरिबांचा पुरावा करील. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढरं धान्य उदंड पिकल. गव्हाची शेती मध्यम पिकेल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. वैरण सोन्याची होईल. सांभाळून ठेवा. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. वैरण धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होतील. सरकी फुकाची होईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याचा भाव लाखांवर जाईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबडं मनुष्याच्या पाठीशी लागतील. धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल. शेतीचा भाव गगनाला भिडेल. शेतीसाठी खून पडतील. पैशाच्या जोरावर न्याय मिळेल. कागदाचा घोडा माणसाला खुळे लावेल. वाड्या वस्त्या ओसाड पडतील. जंगलातील पक्षी गावात येईल. मनुष्य जंगलात जाईल. समुद्राची संपत्ती नाश पावेल. दागिने पैसा मनुष्याला घातक ठरतील. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. ऋतुमान बदलत जाईल. खडकाच्या लाह्या उडतील. मी तू करू नका. घरातून गेलेला मनुष्य परत घरी येईल सांगता येत नाही. ठेचला मरण हाय. मनुष्याचं जगणं धर्माचे, मरण हुकुमाचे ठरेल.
कलियुगात मनुष्याला कमी आयुष्य लाभेल, गुंडांचे राज्य येईल, लाचलुचपात भ्रष्टाचारास ऊत येईल, नोकरवर्ग समाज खाईल, महागाईचा भस्मासूर वाढेल, सामान्य माणसाला जगणे मुश्किल होईल. कोल्हापूरचे घराणे क्षत्रिय वंशाचे आहे. कोल्हापूरच्या गादीवर फुले पडतील, गादी नावारूपाला येईल. साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील, शिवरायांचा जय जयकार ऐकाल, शिवाजी महाराज जन्माला येतील, भगवा झेंडा राज्य करेल, जगात मानानं मिरवेल. जगाच्या कल्याणासाठी बाळू धनगरानं आदमापूरमध्ये अवतार घेतलाय. शेषनारायणाच्या रूपात तो प्रत्यक्षात आहे. माझ्या सबिना सोहळ्याला 33 कोटी देव हजेरी लावतील. माझ्या सोहळ्यात फूट पाडशिला तर यमपुरी दाखवीन. आदमापूर गावाला माझा आशीर्वाद आहे. बाळू धनगराचा राजवाडा पाहायला दुनियेतील लोक येतील. पिवळ्या भस्माचा आघात मोठा वाढत जाईल. आदमापूर प्रति पंढरपूर होईल. बाळूमामांच्या मेंढी माऊलीमध्ये मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. होईल होईल जगातनं त्याची कीर्ती होईल. पीक पाण्यावर डोनागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय. जग दुनियेला निहाळू लागलाय. त्याच्या माग अंधार मोर अंधार पडलाय. आदमापूरच्या पुजारी मानकऱ्यांना सेवेकऱ्यांना माझा आशीर्वाद राहील. माझी विठंबना करशील तर मातीत मिसळून जाशील. खडकाच्या माळ्याला 33 कोटी देवांचा दरबार भरलाय. कांबळ्याच्या खोळ्यात मी गोळ्याच्या माळ्यात बसलोया. जग दुनियेची जडणघडण करत असतोया. बाळूमामांचा इथं दरबार भरलाय. बाळूमामांची कीर्ती जगात वाढत राहील. आदमापूरचा आघात मोठा जगदुनियेत झेंडा मिरवत राहील. पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढत राहील. बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार चालल. पिंजऱ्यातला रघु भाषण करील. बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील. पहिला मोगरा धोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उड्डाण मारल, तिसरा मोगरा राज्य करील. तुम्ही बघाल अश्विनी भरणी कात्या रोहिणी, मृगाच्या बहिणी सरती रोहिणी, निघता मृग मिरवल कुरी, कोकण बांधारी मिरविल. बांधा आड बांध शिवाआड शिव, रोहिणीचा फेरा जसा काय मोत्याचा तुरा. साधल तो सज्जन हातात भाकरी, खांद्यावर चाबूक साधत तो सोबती. सरता मृग निघत्या अडद्रा, मध्यम फाट्याचा पेरा होईल. सरत्या अडद्रा निघता तरणा, अलम दुनियेचा पेरा होईल. कुरी थाऱ्याला बसल, रोहिणीची पेरणी त्याला हादक्याची पुरवणी होईल. देवधान्य बहुत उदंड पिकल, राज्यधान्य उदंड पिकल, धारण धुरण जगाचं जगवण होईल. खयाची काठी 3 मापटी म्हणतील, 2 मापटी म्हणता शेरावर येईल. चढल उतरल शेर म्हणता मापट्या चिपट्यावर येईल. ऐकेल न ऐकेल खरीप भोरीप बहुत उदंड पिकेल. जमिनीतील धान्य बेमान होईल. तांबडी रास मध्यम पिकल, काळी रास सुफळ जाईल. मूग कडधान्य उदंड पिकेल, सर्वसामान्य माणसाला दिलासा देईल. तांबडी काळी मध्यम पिकल, ती ताजव्यातन जोकल, कागदातून इकल. धान्य दारात वैरण कोणात राहील, वैरण वैरण सोन्याची होईल, सांभाळून राहावा. गव्हाची पेंडी मध्यम पिकल, तो बांधा आड बांध शिवाआड शिव. धान्य दुनियाची वैरण काळीची चोरी मारी वाढत जाईल. भागू बहीण 7 जणी बहिणी घेऊन भेटीला येईल. सुखादुःखाच्या गोष्टी करील. भोळ्या शंकर बाळूमामांचा धावा करल, गारानं घालल. भारत देशात समान नागरिकाचा हक्क येईल. गोरगरीब जनता सुखी राहील, आनंदात राहील. गुडघ्याला तोरण बांधतील. महाराष्ट्र राज्यात एंड्रॉनची वीज येईल. लाईटी अभावी जनजीवन विस्कळून जाईल. सीमाप्रश्न राजकारणाच्या चर्चेत राहतील. कर्नाटक भागात मोठा गोंधळ माजल. निपाणी भागात अतिरेकी लोक येतील. होईल जाळपोळ, फायरिंग होईल.
कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठं भगदाड पडल. कर्नाटक राज्याचा चौथाई कोना ओसाड पडल. गाई म्हशींचा भाव गगनाला भिडल. दुधाचा भाव वाढत राहील. नदीकाठची जमीन ओसाड पडल. तुम्ही नेसशिला जरी काठाचं, आई बापाला 17 गाठीच घडूत मिळतील. 12 वर्षाची मुलगी आई होईल. लागलाय लागलाय नीतिमत्तेचा खेळ बिघडाय लागलाय. उगवत्या सूर्याला संकट पडलंय. शर्यतीतला बसव्या तुम्हाला शाप देईल. धर्तरी माथा दुभंगून जाईल. धर्तरी मातेतून भोंगे निर्माण होतील. माणसाच्या जीवाला हानी पोहोचल. मराठा सैनिक मृत्यूला भिणार नाही. छातीची ढाल करील. पाकिस्तान राष्ट्राशी लढत राहील. पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोना भारताच्या ताब्यात येईल. भारतमातेचा जय जयकार चालल. जगातील तापमानाचा धोका वाढेल. जंगलात आग लागल. वन्यजीवन, औषध वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होईल. पृथ्वीवर चक्रीय वादळ, भूकंप होतील. ऋतुचक्र बदलून जाईल. नैसर्गिक वातावरण बिघडून जाईल. पारवं फूल सुफळ जाईल. पिवळं फूल उदंड पिकल, ते मोलानं विकल. पांढरं फूल मध्यम पिकल. तांबडं फूल उदंड पिकल. देवाधर्माला पुरावा करल. गर्वाने वागू नये. गर्वानं वागशील तर फसून जाशील. गर्वाचं घर खाली हाय. मी थोरला, तू थोरला म्हणू नका. लहानाचा मोठा, मोठ्याचा लहान होईल. गोसावीच्या पंढरीत तुम्ही एकीनं वागावं. आलोया आलोया मी तुम्हाला सांगत आलोया. थोबाडीत काशीला हाय की गा हाय. ह्यो मुंबई हायकोर्ट हाय. न्याय निवाडा करण्याला. विषयाचा पेरा हाय. बोराटीचा काटा हाय. खैराचा इंगुळ हाय. लय वाईट हाय. घालीन घालीन कांबळ्याची शेव घालीन. तुमचं दुःख मी माझ्या पायाच्या खाली घेईन. गावातली इडापिडा दूर करीन. 12 बलुतेदारांना सुखी ठेवीन. गाईचं वासरू गाईला भेटणार नाही. जगदुनियेत धुंदकार पडेल. वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला. चालत्या बोलत्या मनुष्याचा प्राण जाईल. घरातून गेलेला मनुष्य परत येईल याची अपेक्षा धरू नका. माझं माझं भ्रांतीचं ओझं. पाण्याचा कप इकत मिळेल. जळ्यानं ताप, खरीम खोकला, उदंड. 18 तऱ्हेचा मनुष्याला एक आजार होईल. आड चुकलं खरं खेड चुकणार नाही. डॉक्टर लोक हात टेकतील. आपली जागा 3.5 हात हाय. 5 बोटानं मनुष्यानं धर्म करावा. उंदराला भिशीला पण वाघाला भिणार नाही. चैत्र महिन्यात गायी माळ्याला जातील. 1 रुपया गाडीच्या चक्रा एवढा होईल. तांब लोखंड मोलानं इकल. सोनं नाणं काही वर्षानं फुकाचं होईल. चांदीचा भाव वाढत राहील. भगवा झेंडा जगात मोठ्या डौलात मिरवेल. इतर पक्ष चिंतेत राहील. काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर जाईल. 12ही महिने लग्न कार्य चालतील. काँग्रेस पक्षात 2 पक्ष पडून झंझावत लागल. पंच लोक दोन्हीकडील लाच खाऊन भांडण लावतील. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं होईल. महागाईचा भस्मासूर सुटेल. गोरगरिबांना जगणं मुश्किल होईल. चीन राष्ट्र भारतावर हल्ला करेल. दिल्ली शहराचं मोठं नुकसान होईल. दिल्लीच्या गादेला धक्का बसेल. शहराला लागून असलेली शहरे खेड्याप्रमाणे विस्कळीत होतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल. दुनिया कालावून जाईल. भारत पाक बाँड्रीवर रण घुमलं. मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होतील. जगाच्या नकाशावरून पुसून जातील. 5 सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य जन्माला येईल. कृष्णेच्या काठी 9,00,000 बांगड्या फुटतील. उगवता पेटल मावळत्याला विजल. अलम दुनियेचा चौथाई कोना ओसाड पडल. 12 वर्षाचे बालपण खेळत राहील. 24 वर्षाचं तरुणपण काबाड कष्ट करल. 35 वयाला म्हातारपण येईल. मनुष्याला बुद्धी जास्त पण आयुष्य कमी होईल. गावागावात, जिल्ह्यात, राज्यात राजकारणाला मोठी कलाटणी लागल. सत्तेपासून भांडून खेळतील.
शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करल. कष्ट करून गुरंढोरं घेतील. उगानिगा करतील. उगानिगा करून दूध काढतील. दूध काढून डेअरीला घालतील. डेअरीचा मालक मलई खाईल. गुरं राखणारा कर्जात राहील.